पराभूत संघ आणि त्यातील आपण लढत पाहतोय. फेअर डिलिव्हरी पहिला आजचा निर्धाव चेंडू आपण पाहतोय आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम साई सिद्धी टॉप 20च्या दिशेने दाखल होणारा आजच्या दिवसातील पाचवा संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑनसाइडच्या दिशेने पॅडल स्वीप सिंगल धाव धाफाकामध्ये ऍड. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ, दोन सलामीवर बॅटर. एकीकडे वैभव आहे आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना धावेंचा श्रीगणेश केला जातोय, तर दुसरीकडे वेदांत आहे. दोन खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. यावेळेला क्षमतावान येतोय चेंडू सीमारेखावर, अफलातून चौकार. पहिल्या तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ 5 धावा धाफकावर येत असताना दोन खेळाडू वेदांत ह्या वेळेला एक्सेलेट करतोय. ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या वेळेला वेदांत सारखा एक जुना जाणता खेळाडू म्हणून सातत्यानं पाहिलं जातं. वैभव सारखा खेळाडू असेल. एक चांगली सुरुवात आहे. पहिल्या तीन चेंडूमध्ये 5 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. येथून जर का पराभूत झालात तर मात्र एसपीएल सारखी एक मानाची सन्मानाची आणि एक अभिमानाची स्पर्धा खेळण्यासाठी अगदी आता वर्षभर आपल्याला लॉंग वेटिंग करावं लागेल. अगदी 365 दिवसांचं कोणाला वेट करावी लागणार. कोणता संघ आता JDS संघासोबत 2 हात करून खेळणार ती येणारी काळ वेळ दर्शवणार. परंतु पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 6 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा वैभव ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेनं सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केली जाते. 1 टू गो. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 7 धावा ह्या धाफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे पहिल्या 5 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा मनगटाच्या सह्याने हलक्या हाताने दिशा देण्याचं काम. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. आता जम्मीदारीने खेळावा लागेल. येथून संयमी खेळ सर्व काही. येथून जर का पराभूत झालात तर अगदी वर्षभराची लॉंग वेटिंग असेल. त्यासाठी पराकोटीचा प्रयत्न. आता हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये करताना पाहायला मिळतील. अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळेला धूळ चारले, अनेक वेळेला खडे चारले, अनेक वेळेला पाणी पाजलं. परंतु ह्या वेळेला निमित्त आहे एसपीएल आणि एसपीएलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं. चला थोडीशी घाई करा प्लीज. टाइमावर देखील आपण लक्ष द्यायचं आहे. दुसरं षटक अर्थातच पंच सुशांत पाटील यावेळेला म्हणतात एक पॉवर प्लेचं षटक. अर्थातच आता सर्कलच्या मध्ये हे 3 खेळाडू येतील. तब्बल 10 खेळाडू आणि त्यातील 3 खेळाडू आता सर्कलच्या मध्ये. एक गोलंदाजी मार्कवर प्रसाद आहे. एक रणनीतीचा खेळ कॅल्क्युलेशनचं क्रिकेट हे श्री स्पोर्ट्स संघ सातत्यानं यावेळेला नक्कीच प्रसाद सोबत चर्चा झाली आणि कर्णधार त्यावेळेला म्हटलं होतं की एक यंदाचा हंगाम पाठचा हंगाम आमच्यासाठी एक चांगला राहिला होता. पाठच्या वर्षातील रनरअप संघ यंदाच्या वर्षामध्ये थोडासा पहिल्या सामन्यामध्ये थोडासा ढासाळला होता. परंतु कमबॅक करणं हा संघ श्री स्पोर्ट्सचा संघ जाणतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 8 धावा धाफकावर. आता येणारे 18 चेंडू किती धावांचं मजल, किती धावांचं टार्गेट ती येणारी आता काळ वेळ दर्शवणार. पहिला चेंडू थोडासा वळण घेत होता असा लेगबाईचा इशारा. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड होत असताना 1.1 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफक 9 धावा या धाफकावर आतापर्यंत येत असताना पाहतोय. सिंह ज्या जागी बसतो त्या जागी सिंहासन तयार होतं. म्हणूनच स्वतःला सिंह बनवण्याच्या नादी कधीच लागू नका. तुम्ही स्वतःला सिंह बनवा म्हणजे ज्या ठिकाणी बसाल त्या ठिकाणी सिंहासन तयार होईल. असे हे 2 खेळाडू आहेत. त्या 2 खेळाडूंमध्ये ती तितकीच मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करणं तितकं गरजेचं असेल. वैभव आतापर्यंत तितके बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा होत नाही. लोअर फुलटचा नक्कीच चेंडू होता. एक सुवर्ण संधी होती
परंतु ऑनसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये ॲड. आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक, एक हाणामारीचं षटक आणि ह्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 2 धावा ह्या धाफकावर येतात. प्रसाद गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत भेदक मारा, सुरेख टिच्चून मारा, एक ॲक्युरेसी, हे सर्व काही दर्शवलं जात आहे. सिंगल धाव धाफकामध्ये आता ॲड केली जाते. धाफक आतापर्यंत धाफकावर 1.4 चेंडूंचा खेळ, 11 धावा धाफकावर येत असताना एक रंगलेला सामना, रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, हे सर्व काही या 2 संघामध्ये आज SPLच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, येणारे हे निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं वैभव ह्याची डोकेदुखी वाढवतात. 5 चेंडू 3 धाव्यांचा खेळ, एखादा चौकार पुन्हा एकदा नक्कीच सन्मानजनक परिस्थितीमध्ये संघाला आणून ठेवेल. परंतु तू येणार का, ती काय वेळ दर्शवणार. काळ आणि वेळ सर्व काही बदलतंय. किस्मत किस्मत की बात होती है. आज धूप है तो कल बरसात है. आणि क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे. अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेट ह्या खेळाकडे सातत्यानं पाहिले जात आहे. ना भूतो ना भविष्य. कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानात दर्शवणं तितकाच गरजेचं असतं. आतापर्यंत स्वाभाविक खेळ आपण पाहायला गेलं तर गणेश नगरचा संघ चांगला एक भेदक मारा करत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ ज्या ठिकाणी धावफक, आता धावेंना रोख लगावला गेलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ, 11 धावा धाफकावर, गोलंदाजी मार्कवर ज्या खेळाडूंना अनेक वर्षात जंडाराम बॉक्स क्रिकेटची सेवा केली गेली, तो जितू क्षत्रिय हा गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, सिंगल धाव, ऑनसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा धावफकामध्ये ऍड केली जाते. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ह्या वेळेला कोशिश करावं लागेल, ह्या वेळेला लढाऊ वृत्तीनं लढावं लागेल. येस नो चा कॉल आणि यावेळेला वैभवला परतावं लागतंय. पहिला गडी बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नेहमीच एक ब्रीद वाक्य आहे की लढायचं ना, रडायचं नाही तर लढायचं. आता लढावं लागेल. येथून जर का पराभूत झालात तर मात्र ह्या स्पर्धेबाहेर जावं लागेल. 2 पराभूत संघ आणि त्यातील ही लढत आतापर्यंत चांगला कमबॅक आहे गणेश नगर संघाचा. श्री स्पोर्ट्स संघ थोडासा आतापर्यंत ढासळलाय, परंतु विनीत आहे. विनीत या खेळाडूमध्ये क्षमता आहे, वेदांत ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. 2 क्षमतावान खेळाडू अजून देखील मैदानामध्ये आहेत. एकाला रोकायचं, एकाला टोकायचंय. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. मंजिल उन्हों को मिलती है ना जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता है, हौसलों से उडान होना चाहिए. हा हौसला आता खऱ्या अर्थानं दर्शवावा लागेल. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव, अटॅकिंग फलंदाजी सर्व काही केलं जात आहे. परंतु क्षेत्ररक्षक विकी असेल, त्यानंतर संकेत सारखा खेळाडू असेल, अगदी पहाडासारखे आहेत. ये अंबुजा की दीवारें या आसानी से टूटेगी नहीं, असं आज श्री गणेश नगरचा संघ म्हणतोय. निर्धाव चेंडू, फेअर डिलिव्हरी, परंतु पंच सुशांत पाटील आमच्या दिशेने वळतायत. अतिरिक्त धाव आता धावफकात ऍड केली जाते. त्या अगोदर टीम रिव्ह्यू, पंचांनी टीमनी खऱ्या अर्थाने टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. आता काय घडेल काय बिघडेल ते येणारी काळ वेळ दर्शवेल, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी जितू क्षत्रिय या खेळाडूने आतापर्यंत दर्शवले. एक जुना जाणता खेळाडू, एक अष्टपैलू असा खेळाडू, अनेक वर्ष ज्या खेळाडूनं आज अंडाराम बॉक्स क्रिकेटच्या उन्हाळे पावसाळे हिवाळे ज्या खेळाडूंना जवळून पाहिल्यात असा तो खेळाडू आहे. परंतु पंचांनी ह्यावेळेला वाईट इशारा नक्कीच केलाय. टेक्निकल टीमची मदत, डिसिजन अगदी खेळपट्टीवरनं वळण घेत होता. हातभर वळण आणि त्यानंतर
डिसिजन डिसिजन फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना ओल्ड इज गोल्ड आणि हे खऱ्या अर्थानं गोल्ड 24 कॅरेटचं आहे गणेश नगर संघासाठी. चांगली गोलंदाजी. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 15 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज जाती धर्म पक्षांनी विखुरलेलं म्हणा आज क्रिकेटसाठी ह्याच अंडरआर्म क्रिकेटसाठी एकत्रित येऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सर्व काही सांभाळून आज ह्याच अंडरआर्म क्रिकेटला एका वसई तालुक्यात वेगळं प्रेम मिळालंय. पंच डिसिजन प्लीज. चला वेळ दवडू नका प्लीज. पहिले 4 सिंगल आल्या. हा 5वा निर्धाव. दुसरी घेताना रनआउट होता. तो दुसरी घेताना रनआउट होता. सेकंड रन घेताना रनआउट होता तो. 5 चेंडूंचा खेळ जितूदा. 15 धावा. 15 आहेत 15 आहेत. हा फेअर डिलिव्हरी आहे. एक मिनिट. 2 ओव्हर किती होते बघ चेक कर. 2 ओव्हर 12. तिसरं षटक. 5 चेंडू आतापर्यंत 4 धावा आहेत तिथे. पीसी मध्ये 4 धावा दाखवतात. एक मिनिट सुशांत. अरे 16 असतील ना 12 होत्या मग. सेकंड ओव्हर लास्ट बॉल डॉट होता वाटतं. दोन ओव्हर 11 होत्या. आ, 16 आहेत बरोबर आहेत. 2 ओव्हर 12 होत्या. 5 बॉल आतापर्यंत 4 धावा आल्या.
16 झाल्या 5 बॉल. एस पंच प्लीज सामना चालू करा. दोन ओव्हर 12 होत्या. 12 आहेत 2 ओव्हर. इथे आम्ही रिप्ले चेक केलंय. सिद्धेश, इथून आम्ही रिप्ले चेक केलंय. प्लीज सामना चालू करा. मोबाईल मध्ये काही दुसरं नाही दाखवणार आहे, जे इथे आहे तेच दाखवतंय. बाफुट लावून आक्रमण हल्ला येतोय. जो प्रेशर होता, जो तणाव होता, त्या ह्या चौकारानं खरा तर रिलीज केला जातोय. 2 षटकांचा खेळ, 20 धावा धावफलकावर. आता येणारे 6 चेंडू किती धावांचा मजल, किती धावांचा टार्गेट, ती येणारी काळ वेळ दर्शवेल. कोणता संघ डुवाडाईची लढत, आणि ह्या डुवाडाईच्या लढतून कोणता संघ आता JDS संघासमोर 2 हात उंचावत असताना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, ती येणारी काळ वेळ दर्शवेल. परंतु आतापर्यंत ज्या प्रकारचा सामना राहिलाय, ज्या प्रकारची खेळी केली जाते, श्री स्पोर्ट्स विपक्ष गणेश नगर यातील ही कडवी लढत, एक चुरशीची लढत आतापर्यंत. वेदांत ज्याच्या बॅटमधून आता नक्कीच एक चौकार, शेवट गोड, तिसरं षटक. पहिला चेंडू पुन्हा एकदा अफलातून क्षेत्ररक्षण, अगदी पहाडासारखा नेत्रदीपक अफलातून क्षेत्ररक्षण. प्रणय, काय क्षेत्ररक्षण राहिले. अगदी जीवाच्या आकांदाना 21 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु सिंगल धाव तोपर्यंत धावफलकामध्ये ऍड केले जात आहे. 3.2 चेंडूंचा खेळ, 22 धावा धावफलकावर येत असताना आता येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. वेदांत आतापर्यंत स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅटमधून एक चौकार नक्कीच आपण पाहतोय, परंतु ह्या वेळेला काय लोअर फुलटॉस, 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू. आता सीमारेखा पार, आता एक्सलेट करतोय. आता गाडी ही टॉप गिअर मध्ये तारारारा पंपम चालतंय. 26 धावा. आता येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 27 ह्या धावा धावफलकावर येत आहेत. 3.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना आपण पाहतोय एक चांगला खेळ. हा वेदांत आतापर्यंत कडवी लढत, एक संकट मोचक खेळ करतोय, परंतु दुसरीकडून विनोद या वेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. अर्थातच ह्या फटक्याला अंडरआर्म क्रिकेट मध्ये क्षमा नाही. बॅक टू द पविलियन. विनीत लोअर फुलटॉस. ह्या वेळेला काय नो +4. 5 धावा धावफलकामध्ये ऍड. काळ आणि वेळ सर्व काही बदलतंय. किस्मत की बात होती है. आज धूप है तो कल बरसात है. आणि क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे मित्रांनो. हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण परमेश्वराने प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घातलंय, परंतु चमकतो तोच जो घनाची गाव सोसण्याची हिम्मत ठेवत असतोय. विनय येतोय. पहिला चेंडू 4 धावेने सुरुवात. लोअर फुलटॉस. नो +4. 5 धावा. मॅचचं समीकरण आता पुन्हा एकदा बदलतंय. आता 32 धावा धावफलकावर.
अजून देखील येणारे शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. येणारे सिंगल 34 धावांचं एक भलं मोठं आव्हान. येणारा चौकार पुन्हा एकदा लक्ष. 36 धावा 37 धावांचं लक्ष, परंतु आता ती येणारी काळ वेळ ते दर्शवेल.
32. नो प्लस 4. 32 धावा धावफलकावर. शेवट पुन्हा एकदा गोड असेल का? सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 33 धावा आणि आता टार्गेट येणारे 34 धावांचं लक्ष हे धावफलकावर असेल. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची आणि एक अभिमानाची अशी स्पर्धा अर्थातच विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम अर्थातच SPL स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 4. 2 पराभूत संघ आणि त्यातील लढत एकीकडे श्री स्पोर्ट्स आहे, दुसरीकडे गणेश नगर ह्यातील ही लढत आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होईल थोड्याच वेळात. येणारे 34 धावांचं लक्ष धावफलकावर आपण ऐकतोय पाहतोय. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेडमकर सर असतील, त्यानंतर राजेश राऊत असतील, त्यानंतर अंकुश राठोड साहेब असतील. ह्या संपूर्णतः आयोजकांची टीम, त्यामध्ये नावेद शेख असतील, त्यानंतर अजिंक्य बोबले सर असतील, त्यानंतर प्रथम घाणेकर. ह्या सर्व आयोजकांची टीम तितकीच मोठी एक मेहनत घेत असताना या स्पर्धेसाठी. आणि ही स्पर्धा SPL आज गुण्यागोविंदानं पार पडत असताना पाहायला मिळते. लक्ष येणारे 34 धावांचं लक्ष हे धावफलकावर. कोणता संघ आता JDS संघासमोर 2 हात उंचावत असताना हा खेळताना आपल्याला पाहायला मिळेल ते थोड्याच वेळात आपण पाहतोय. परंतु ज्या प्रकारचं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं अगदी प्रेमात पडणारं अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील कोणता संघ ग्रुप F मधील सेकंड क्वालिफाय होणारा संघ ते आता येणारी काळ दर्शवेल. चोवीस 34 लक्ष धावफलकावर आहे. सामन्याला सुरुवात लेट्स प्लेचा इशारा. आजच्या दिवसातील संपूर्णतः आमचा पंचांचा पॅनल, त्यामध्ये सिद्धेश राऊत सर असतील, सुशांत पाटील सर असतील, पपलून आपण पाहिलं, एबीला आपण पाहिलं होतं. आज संपूर्णतः आज आमची DBNची टीम, त्यामध्ये कॅमेरामॅन जयेश मांगेला असेल, केवल मांगेला असेल, ऑपरेटर जयेश पाटील असेल, टेक्निकल स्कोरर दिशांत मांगेला असेल, मॅन्युअल स्कोरर नावेद शेख असतील. ह्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट. पहिला चेंडू 4 धावेनं सुरुवात आता केली गेली. धावेंचा श्रीगणेशा 4 धावेंना
लक्ष धावफलकावर एक भला मोठा आहे 24-34चं लक्ष आहे, परंतु त्या प्रकारची आता सुरुवात देखील राहिले. यावेळेला हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 5 धावा धावफलकावर येत आहेत. एक लक्ष भलं मोठं धावफलकावर नक्कीच आपण पाहतोय. 24-34चं लक्ष आहे. एक रंगलेला सामना, रोमांच थरार, पदळालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध या 2 संघांमध्ये सातत्याने आपण पाहिलंय. परंतु यावेळेला पुन्हा एकदा फंबल जातोय चेंडू सीमारेखापार 4 धावांसाठी. आता संपूर्णतः एक डगावट, एक आशाभूत नजरेनं पाहत आहे. क्रिकेट अगदी समुद्रासारखं आहे. काही लोक त्यातून मासे काढतात, काही लोक त्यातून मोती काढतात, तर काही लोक समुद्राच्या किनाऱ्यालगत जाऊन फक्त आपले पाय भिजवून येतात. अगदी क्रिकेट देखील तसंच आहे. दोन्ही संघांसाठी 24 चेंडूंचा खेळ आहे, परंतु आपल्याला स्वतःला आता सिद्ध करावं लागेल. येथून जर का पराभूत झालात तर अगदी वर्षभराची ही लॉंग वेटिंग करावी लागेल. येथून कोणत्या संघाला लॉंग वेटिंग करावी लागेल, कोणता संघ आता JDS संघासोबत खेळताना दिसेल, ते सर्व काही आता येणारी काळ वेळ दर्शवेल. क्रिकेटमध्ये येस नो हा कॉल देखील तितकाच महत्त्वाचा असतो. यावेळेला वेट करायला लावला. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 9 धावा ह्या धावफलकावर. कल्पेश आज स्वतःला त्या प्रकारचा खेळ, एक जिम्मेदारीचा खेळ, एक शांत संयमी खेळ हा नक्कीच आपण पाहतोय. दुसरीकडून शुभम आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक अफलातून चौकार, एक फ्लाइंग स्टार्ट करून दिले आणि त्यानंतर सिंगल धाव घेत असताना आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 10 धावा ह्या धावफलकावर आहेत. यावेळेला पंच फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू, पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 10 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 18 चेंडू अजून देखील 24 धावा ह्या धावफलकावर लगावायच्या. टीम मीटिंग बोलावली जाते, चर्चा ही साधली जाते. दोन्ही संघ जाणतात हा सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. इमानाची, सन्मानाची, अर्थातच SPL एक क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम कोणाच्या नावी जाणार. कहते हैं ना, दिन है तो रात तो हो गई, बादल है तो बरसात तो हो गई, और आज का दिन तुम्हारे साथ है ना, तो आपके हाथ में ये संडे के दिन, सुपर संडे के दिन ये शानदार ट्रॉफी भी होगी. यंदाचं वर्ष 4थं सीझन, 4थ्या सीझन मधील कोणता संघ हा SPLचा मानकरी ठरणार ते संडेच्या दिवशी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणूनच संघर्ष हाच केवळ आपल्या यशाचा सूत्र असू शकतोय. आता संघर्ष करावा लागेल, आता लढावा लागेल. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. आणि तो त्या प्रकारचा ध्यानीमनी हा मंत्र घेऊन आता खेळ करावा लागेल. 1.1 चेंडूंचा खेळ, 11 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. पुन्हा एकदा बॅफुटला ढकलण्याचा प्रयत्न. परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना, जो नेहमीच कठीण रोल एक बेस्ट ॲक्टरला देत असतो. आता बेस्ट ॲक्टर कोण होणार यावर देखील नजर दिली जाईल. 1.2 चेंडूंचा खेळ, आतापर्यंत 12 धावा धावफलकावर येत असताना एक भलं मोठं लक्ष धावफलकावर येत असताना, परंतु त्या प्रकारची आता रणनीती, त्या प्रकारचे एक कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत खेळलं जात आहे. आखूड टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं फक्त दिशा देण्याचं काम केलं जात आहे. 2 खेळाडू, एकीकडे शुभम वैयक्तिक 6 धावांची खेळी, दुसरीकडे कल्पेश ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चांगला विस्फोट पाहायला मिळतो 7 धावांवर खेळत असताना. 1.3 चेंडूंचा खेळ, सांघिक धावफलक 13 धावा या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश करो खुश रहो अशी काहीशी परिस्थिती आहे. 1.4 चेंडूंचा खेळ, 14 धावा धावफलकावर. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे. त्या रणनीतीला आता साजेसा खेळ करत असताना आपण पाहतोय. यावेळेला काय आहे, ह्यावेळेला निर्धाव येतोय.
आता दुसरीकडून टाळ्या वाजतात, आता दुसरीकडून शिट्ट्या वाजतात. दोन्ही संघ यावेळेला जाणतात एक चुरशीची लढत आहे. ह्या चुरशीच्या लढाईमध्ये कोणता संघ आता दोन हात उभे ठगत असताना JDS संघासोबत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 1.5 चेंडूंचा खेळ, 1 टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. दुसरं षटक, अफलातून मारा, सुपर डिलिव्हरी, ॲक्युरेसी आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्ची पडत असताना वैभव गोलंद चेंडूवर येतोय. सिंगल धाव धाफकामध्ये ॲड. आता सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ, 12 चेंडूंचा खेळ, 15 धावा धाफकावर. आता येणारे 12 19 धावा अजून देखील धाफकावर लगावायचे. दोन्ही संघ, एकीकडे श्री स्पोर्ट्स संघ आतापर्यंत 12 धावेंवर खेळत असताना आपल्याला पाहायला 12-19, येणारे 12-19. आता पॉवर प्लेचं षटक. आता पॉवर प्ले कोणावर कोण जनरेट करणार ते आता येणारी काळ वेळ दर्शवणार. किस्मत की बात होती है. आज धूप आहे तो कल बरसात आहे. आणि क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणून सातत्याने ह्याच क्रिकेटच्या खेळाकडे पाहिलं जातं. परंतु आता कोणता संघ येणार, येणारी काळ वेळ दर्शवेल. क्षेत्र कोणते असो, आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट जर का प्रामाणिकपणे असाल तर मात्र यशालाही पर्याय नसतो. आता प्रामाणिक कष्ट आतापर्यंत सर्व काही दर्शवले. परंतु आता येणारे 12-19 धावा अजून देखील ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. शशांक वराडकर श्री स्पोर्ट्स संघाचा खऱ्या अर्थाने एक ट्रम्प कार्ड म्हणून सातत्याने ह्या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे. एक आशाभूत सातत्यानं ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. सातत्याने एक संकटमोचक गोलंदाज म्हणून सातत्याने ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. परंतु आता काय घडणार, शशांक ह्या खेळाडूकडे देखील तितकाच मोठा दबाव आहे. तर दुसरीकडून चांगला खेळ करतोय. दुसरीकडून आज स्वतःला 2 खेळाडू म्हणतात की संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचंय मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं मला, खेळताना हा संघर्ष हा करायचा आहे मला. 16 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. 34 धावेंचे एक भलं मोठं लक्ष हे धाफकावर नक्कीच आहे. परंतु जीवन एक संघर्ष आहे. न हारता न थकता न प्रयत्न करण्यासोबता कधी कधी नशीब सुद्धा हारत असतं. लोअर फुलटाचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा पंबल, सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. संघर्ष हे प्रगतीचा मंत्रण आहे. म्हणजे जो स्वीकारतो ना तो नक्कीच यशस्वी होत असतो. स्वामी विवेकानंदजी नेहमी म्हणताना की कोणतीही कार्य हे अडथळ्या वाचून पार पडत नसतं. जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो ना तो मात्र नक्कीच यशस्वी होत असतो. आता शेवटपर्यंत आतापर्यंत प्रयत्न कल्पेश असेल, शुभम असेल, आतापर्यंत पराकोटीचा प्रयत्न राहिलाय. लोअर फुलटाचा चेंडू, बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव, पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. धावफलक आता 19 धावा, 2.3 चेंडूंचा खेळ. मॅचचं इक्वेशन काय दर्शवतंय? मॅचचं इक्वेशन अजून देखील आपण पाहायला गेलं तर 9 येणारे 15, 9-15चं इक्वेशन आहे. येथून येणारे 1 ते 2 चौकार मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगला कमबॅक करून देतील. पहिला येतोय. आता काय आहे, आता एक्सेलेट करतोय. आता संकटमोचक खेळी दुसरीकडून शुभम करतोय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत अफलातून जोन चौकार येतात. 23 धावा, 23, 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. कांटे की टक्कर है. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, और गेंद का जवाब इस बार बल्ले से दिया है. क्रिकेट ना बिल्कुल अरिजीत सिंह की गाने की तरह है. मतलब रुलाते भी वही है लेकिन सुकून भी उसे में मिलता है. आणि हाच खेळानं आज संपूर्णता ज्या खेळाडूनं आपल्याला वेड लावून ठेवलंय त्या खेळाचं नाव क्रिकेट. आणि क्रिकेट आपण पाहतो. 24 धावा धावफलकावर.
2.5 चेंडूंचा खेळ आता 7-10. आता खऱ्या अर्थानं उलटी गिनती चालू झाले. 7-10. काय घडणार, काय बिघडणार ते अजून देखील येणारी काळ वेळ दर्शवेल. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. ह्याच खेळानं अनेक वेळा आपल्याला दाखवलंय 4 चेंडूमध्ये कधी कधी 1 धाव सुद्धा होत नाही, आणि कधी कधी ह्याच खेळामध्ये एका चेंडूमध्ये 4 धावा देखील आपण अनेक वेळा ह्याच क्रिकेटनं आपल्याला दाखवल्यात. सागर यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. आता येणारे 6-9चे इक्वेशन. टीम मीटिंग बोलावले गेले, सर्व काही. एखादा श्री स्पोर्ट्सचा संघ यावेळेला एखादा ब्रेक थ्रू पाहतोय. 2 खेळाडू ज्या प्रकारची पार्टनरशिप आहे ती पार्टनरशिप तोडण्याचा हा प्रयत्न. दुसरीकडून शुभम, कल्पेश हे 2 खेळाडू आतापर्यंत एक संकटमोचक खेळ करतात. ज्या प्रकारचा खेळ करतात, अतिशय बहरदार खेळ, अतिशय शानदार खेळ. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेट ह्या खेळामध्ये कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतो. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही. कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानात दर्शवणं तितक्याच गरजेचं असेल. कल्पेश आहे, कल्पेश खेळाडूने आतापर्यंत प्रभावित खेळ केलाय. दुसरीकडून ह्या धाव्यांना रोखण्यासाठी वैभव देखील सज्ज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपण पाहतोय. वैभव पहिला चेंडू अगदी भेदक मार आहे. फ्लाइटेड चेंडू होता, निर्धाव चेंडू येतोय. आता मॅच इक्वेशन काय आहे? आता 5-9. 5-9. वैभव ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय अतिशय बहरदार. एक अष्टपैलूच्या ख्यातीमध्ये सातत्यानं आज विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये ह्या खेळाडूचा देखील उल्लेख होतोय. तो वैभव दुसरीकडून आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी, परंतु ह्या वेळेला काय चांगला बॅकअप होता. सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. आता 4-8. 4-8. काय घडणार, काय बिघडणार ते आता येणारी ती काळ वेळ दर्शवणार. येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण राहिलंय. 3-7चे इक्वेशन. एखादा चौकार. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. तो एखादा चौकार या चेंडूवर येणार का? वैभव आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली, परंतु दुसरीकडून कल्पेश ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत शांत, संयमी सर्व काही खेळी पाहिली. आता अटॅक करणं गरजेचं असेल, आता एक्सलेट करणं गरजेचं असेल. भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या 5 ओळी मला सातत्यानं आठवतात की मी सर्वोत्तम आहे, मी हे करू शकतोय, देव सदैव माझ्या बरोबर आहे, मी एक विजेता आहे आणि आजचा दिवस हा माझा आहे. हा कोणाचा असणार? आता ती येणारी काय वेळ दर्शव. 2-6. 2 दिशान आम्हाला दर्शवते त्यावेळेला खऱ्या अर्थानं 2-6चे इक्वेशन आहे. आमचे टेक्निकल स्कोरर, आमचे मॅन्युअल स्कोरर तितक्याच मोठा ह्या स्पर्धेसाठी प्रतिसाद. परंतु मॅचच्या दिशेनं एक येणार का? पहिला आला, पहिला येतोय. आता 1-2 आहे. आता 1-2 आहे. शुभम आतापर्यंत मैदानामध्ये आग लावतोय. ज्या प्रकारचा खेळ शुभमचा राहिलाय, अतिशय बहरदार खेळ, अतिशय शानदार खेळ. सराव असा करा ना की तुम्ही कधी जिंकलाच नाही, आणि खेळ असा दाखवा ना की तुम्ही कधी हरलाच नाही. ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत दाखवलाय शुभम, आतापर्यंत एकाकी झुंज देतोय, एकाकी किल्ला लढवलाय. ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आपण पाहिल्यात. आता सामना फिनिश करणार का? आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय, आतापर्यंत लढलाय, आतापर्यंत सर्व काही दाखवलंय, परंतु आता अजून थोडीशी मेहनत करावी लागेल. आता येणारा हा क्षण एका 1-2. लक्ष ज्या प्रकारचं धावफलकावर होतं, परंतु सामना आवडला असेल तर खेळाडूंना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या. 1-2चे इक्वेशन. ज्या प्रकारचा सामना राहिलाय,
34 धावांचं एक भलं मोठं लक्ष धावफलकावर नक्कीच होतं. वैभवने देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. दुसरीकडे शुभम आहे. कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक, कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक. सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम श्री स्पोर्ट्स आणि हार्ड लक टीम गणेश नगर. आपण देखील अतिशय शानदार खेळ केला. आपल्याला देखील पुढील वर्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला, मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 14 धावांची खेळी त्या बळावर तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर वैभव. वैभव आपण या आणि त्यानंतर आपण त्वरित टॉस की बॉसच्या दिशेने दाखल होतोय.